परिस्थिती गंभीर आहे असं वाटतं देशात आखाती युद्धामुळे? तर आखाती युद्धामुळं देशामधली परिस्थिती गंभीर आपलीच नाही आहे, सगळ्या जगामध्ये गंभीर परिस्थिती आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिका मोठं राष्ट्र असतानाही त्या ठिकाणी सुद्धा महागाई वाढलेली आहे. त्या ठिकाणच्या 70 लाख लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधामध्ये मोर्चे काढले होते आणि युद्ध नको आहे अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे इराण हे जसं जे पेट्रोल डिझेल आणि क्रूड ऑइल पुरवणारं गॅस पुरवणारं एक मोठं राज्य आहे. त्यामुळं या युद्धामुळं सगळ्या जगावर त्याचा परिणाम झालेला आहे. भारतावरती मात्र इराणनी भारताला मात्र मदत केलेली आहे, पण तरीही ही सगळी युद्धामुळं झालेली आहे. त्यामुळं अमेरिका आणि इराणचं युद्ध पुन्हा होऊ नये अशी आमची भूमिका आहे आणि दोन्ही देशांनी सुद्धा जगाच्या सगळ्या देशांचा विचार करू, कारण क्रूड ऑइल आणि गॅस शिवाय सगळं देश चालणार नाही आहे, सगळं जग चालणार नाही आहे. त्यामुळे हे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे जे हुकूमत आहे त्यांनी मला वाटतं की याच्यातून मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुन्हा आता युद्ध होऊ नये अशी आमची भूमिका आहे. मोदी साहेबांच्या ताब्यात फक्त 2 गाड्या असणार आहे. जर 2 गाड्या थांबू शकतो तर मग पुढे कायम ठेवणार आहे का इतर लोक आदर्श घेणार आहे? तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी आता पेट्रोल डिझेल वाचवणं अत्यंत आवश्यक आहे. सध्याची अडचण आपली आर्थिक अडचण आहे. देशातले अर्थतज्ञांची चर्चा करूनच हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे स्वतः त्यांच्या आता 10, 12, 15 गाड्या असायच्या, त्याच्यामध्ये आता फक्त 2 गाड्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्या ताब्यामध्ये कमतरता केलेली आहे. मी सुद्धा मुंबईमध्ये मेट्रोने प्रवास करतो आहे. त्यामुळं सगळ्यांना आमचं निवेदन आहे की आपण पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि भारताची इकॉनॉमी आहे ती खाली जाऊ नये. तर आम्ही 4 नंबरवर आलेलो आहोत. त्यामुळे भारताची इकॉनॉमी अजून उंच घेऊन जाण्यासाठी पुढे लोकांनी समजून घेणं खूप आवश्यक आहे. पण नक्की लोकांना त्रास होणार याच्यावर जाणीव आहे, पण त्या त्रास कमी जास्त होणार नाही. या दृष्टिकोनातून नक्की काय पावलं उचलता येतात का याचा नक्की नरेंद्र मोदी विचार करणार आहे. तर मध्ये एमआयएमच्या नगर संस्थेचा पाडण्यात आल्या, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे नाशिकमध्ये खरातवर अनेक गुन्हे दाखल झाले, पण त्याची प्रॉपर्टी आता तशीच आहे. तर हे एकमेकांच्या विरोधात नाही वाटत आहे? नाही, मला वाटतं की घरात असेल किंवा आणि गुन्हे असेल आपल्या घराच्या घरामध्ये पोलीसवाले गेलेले आहे, त्यांनी त्यांच्यावर ऍक्शन घेतलेली आहे आणि भुवाबाजीच्या नादामध्ये किंवा लोकांना अंधश्रद्धेमध्ये बसवून लोकांना लुटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सगळं उघड झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे. सगळी चौकशी चालू आहे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जे त्यांचे कॉर्पोरेटर आहे त्यांनी एका क्रिमिनल महिलेला मदत केलेली होती आणि ते बांधकामाचे इलिगल असल्यामुळं महानगरपालिकेने त्याला नोटीस दिलेला आहे. खोटा काय त्याच्यावर मला वाटतं ते आलेला नाही आहे. त्यामुळे अनेक बांधकाम कोणाचाही असो, ते मुस्लिमाचा असो, हिंदूचा असो की दलितांचा असो, ते पाडण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये दुजाभाव अजिबात नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की क्रिमिनल लोकांना संरक्षण देण्याची भूमिका कुणी घेऊ नये आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मला वाटतं संभाजीनगरमध्ये जे घडलेलं आहे तर त्यामध्ये एका पटेल नावाच्या जे नगरसेवक आहे त्यांचं घर तोडण्यात आलेलं आहे, पण इथं खरा त्यांची घराने तोडली जातील, अजून जरी तोडली तर नसली तरी याच्यामध्ये दुजाभाव अजिबात नाही. शरद पवार साहेबांनी सर्व पक्षीयांची बैठक बोलवण्यात पंतप्रधानांना आव्हान केलेलं आहे. तर त्यांनी उपस्थित राहून सर्व पक्षांची बैठक घेऊन याच्यावर तोडगा काढावा घेतली पाहिजे का अशी बैठक? शरद पवार जे म्हणतात त्यांच्या मला वाटतं पवार साहेबांची सूचना आहे, चांगली सूचना आहे, परंतु आता भारत सरकार जे असतं ते अनेक वेळेला आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्यामुळं आणि आम्हाला भारताची इकॉनॉमी 4 नंबर 3 नंबर आम्हाला न्यायची असल्यामुळं ही इकॉनॉमी खाली येऊ नये यासाठी बच्चीच्या संबंधामध्ये भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सोनं खरेदी न करता ते उद्योगामध्ये टाका आणि फॉरेनचा प्रवास टाळून आपला इंडियामध्ये प्रवास करा, भारतामध्ये प्रवास करा आणि भारतामधलं टुरिझम वाढवा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताला मजबूत करण्याच्यासाठी सुद्धा त्याने हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काही कुठली इमर्जन्सी इकॉनॉमीला येणार आहे असं अजिबात नाही आहे. परंतु पंतप्रधानांनी मात्र जी भूमिका घेतलेली आहे त्याला लोकांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची सूचना आहे आणि ही जी सध्याची परिस्थिती आहे ती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी नक्की भारत सरकारचा प्रयत्न राहणार आहे
आणि राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं अशी आमची सूचना आहे. साहेब, भारत सरकारच्या वतीने आमचा प्रयत्न असाच आहे की सर्वसामान्य माणसाला जास्त त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून त्यामध्ये काय आपण करू शकतो त्या संबंधामध्ये नक्कीच सरकारच्या वतीनं प्रयत्न राहील. पण सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता लोकांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि अनेक वर्षांपासून वाढ झाली नव्हती त्यामुळं नाईलाजाने सरकारला वाढ करावी लागलेली आहे. साहेब, जेव्हा जेव्हा परीक्षा होतात तर पेपर लीक होतोय, तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे. काय मला या मला वाटतं की नीट एक्झामच्या वेळेला किंवा अनेक वेळेला 12वीची एक्झाम असेल किंवा 10वीची एक्झाम असेल अनेक वेळेला पेपर खोटी होते आणि ते समाजामध्ये असे काही लोक आहेत की ते लोक ब्लॅकमेलिंग करतात आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार करू पेपर फुटीचा प्रयत्न होतो आहे. ही गोष्ट चांगली नाही आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. नीट एक्झाम मध्ये सुद्धा अशा पद्धतीची पेपर फुटी झालेली आहे आणि त्यामुळं ज्या मुलांना जो मुलींना त्रास होतो आहे ही गोष्ट योग्य नाही. पण अशा भ्रष्टाचारी लोकांना किंवा अशा पद्धतीचं पेपर फुटीचं काम करणारे लोक आहेत त्यांना कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि सरकारच्या वतीने नक्कीच त्यांच्यावर ऍक्शन घेतली जात आहे. सर, शेवटचा एक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.